आपल्या सर्वांना माहिती आहे की 20 तारखेला 20 नोव्हेंबरला जी यादी 7 नोव्हेंबरला येणार होती, मग 14 नोव्हेंबरला येणार होती. त्यानंतर आता 20 नोव्हेंबरला जी यादी आली त्या दिवशी पण आपल्याला सगळ्यांना घोळ आठवत असेल. ती यादी डाउनलोड नव्हती होत, मशीन रिडेबल नव्हती. नंतर रात्रीपर्यंत सगळ्यांनी जेव्हा डाउनलोड केले तेव्हा मोठ्या संख्येत सगळीकडे गोंधळ उडाला. याद्या सापडत नव्हत्या. जे समरीमध्ये आले ते नाव शोधायचं कसं, बिल्डिंग शोधायची कशी, माझं स्वतःचं नाव शोधायचं कसं, हा एकंदर गोंधळ हा संपूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या जी निवडणुकीची यादी आहे त्याच्यात होता. अर्थात त्याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली. तिथे वाघमारे साहेब होते आणि इतर त्यांचे सहकारी होते आणि त्यांना हेच आम्ही विनंती केली होती. आम्ही जे पत्र दिलं होतं उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी ते त्यांच्यासमोर मांडलं आणि अजून काही दिवस मागून घेतले होते. पण प्रामुख्याने त्याच्यात जो घोळ होता त्याच्यावर कुठेही निवडणूक आयोगावर अवलंबून न राहता आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत राहिलो. गेले 10-12 दिवस आम्ही शाखेत जातोय, वेगळ्या विधानसभेत जातोय आणि ह्याच्यावर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे, काय ऑब्जेक्शन घ्यायचं, कुठचं फॉर्म भरायचा, ही सगळी जी किचकट पूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडत आहोत. यानंतर देखील आम्ही अनेक शाखेमध्ये जात आहोत. पण ह्याच्यात काही गोष्टी ज्या ठळकपणे आम्हाला जाणवत आहेत त्या तुमच्याच समोर आणत आहे, लोकांसमोर आणत आहे, मीडियाच्या माध्यमातून. आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली कशी हे बघण्यासारखं तर झालेलं आहे. आत्ताचे जे सगळे मतदान चालू आपल्याला तर माहिती आहे, कोण मख्ख चेहरा घेऊन बॅग सोबत उतरतंय, त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे. कोणी धमक्या देत आहे, कोणी रेट टाकतंय, हा सगळा तर गोंधळ वेगळाच. एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं. खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे. पण आम्ही गेले 10-12 दिवसांमध्ये प्रत्येक वॉर्डमधले, म्हणजे मुंबईत जर आपण म्युनिसिपल वॉर्ड पाहिले तर 227 आहेत. सरासरी प्रत्येक वॉर्डमध्ये 3,000 ते 4,000 ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही आम्ही घेत आहोत. 3,000 ते 4,000च झालेले आहेत, कारण ही पूर्ण जी एक सिस्टम आहे ती किचकट आहे. म्हणजे त्या जे कोणाचा अर्ज भरायचा असतो तो संभाव्य दुबारमधून काढायला, ते संभाव्य दुबारमधून काढायला तुम्हाला त्याच्या घरी जायला लागतं, त्याचा फॉर्म भरून घ्यायला लागतो. एक दाखला, मग आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी असेल, जे काय असेल त्याला अटॅच करून तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडे जायला लागतं, त्या व्यक्तीला घेऊन जायला लागतं. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अशी एक उम्मीद आहे, कुठेतरी आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाकडून हे जे 14 लाख दाखवलेले जे ह्यांचे संभाव्य दुबार म्हणून आहेत त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल. बरं, हे 14 लाखांमधून जास्तीत जास्त कोण आहेत तर जास्तीत जास्त मराठी नावं आहेत, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव आहेत. उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी, सुनील गोविंद शिंदे, हे 7 की 8 वेळा आलेलं नाव, 8 वेळा आलेलं. बरं, ह्याच्या आधी त्यांनी मतदान केलं, त्याचे आमदार आहेत, ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत. पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये, जे आता मतदार यादी आहे, 7 वेळा आलेलं आहे. खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे 7 वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय वेगळी आहेत, ऍड्रेस वेगळा आहे, फोटो वेगळा आहे, पण नाव कॉमन वाटतंय म्हणून 7 वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार. पण ह्या संभाव्य दुबारांचं, जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत, आमच्या महापौर राहिलेत, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत, त्यांचं नाव 8 वेळा आलेत. इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाड ताई, त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेले आहेत. अनेक लोक असे आहेत ते संभाव्य दुबारमध्ये आले. अनिल देसाईजींचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेले, खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे. म्हणजे बरोबर मराठी नावं असतील, बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील, लोकप्रतिनिधींची नावं असतील, ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत. आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे, कारण जे कोणी संभाव्य दुबार ह्या यादीत येतं, म्हणजे ऍस्ट्रिक्सचं ते येतं, जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचं एक हमीपत्र भरायला लागणार आहे, परिशिष्ट 2, आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल. म्हणजेच काय तर ही सगळी नावं एक तर मतदानाला येऊच नाही, किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये. जे विरोधी पक्षाचे असतील किंवा जे मुंबईकर प्रेमी, मुंबई प्रेमी जे लोक असतील त्यांचं मतदान स्लो डाऊन व्हावं, ही कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू शकते. पण तुम्ही विचार करा, जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युनिसिपल वॉर्डमध्ये 3,000 ते 4,000 ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस लागत असतील आणि पुढचे काही दिवस अजून आम्हाला, पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून काही 3,000-4,000 ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा,
ही यंत्रणा कधी लागली आमची? पूर्ण पक्ष म्हणजे शिवसेना, महिला पुरुष दोन्ही अंगीकृत संघटना, त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे, भारतीय कामगार सेना आहे, ग्राहक संरक्षण कक्ष आहे, युवा सेना आहे, युवती सेना आहे, टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माजी पदाधिकारी जेव्हा काम करतायत तेव्हा आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे हे काम करून घेण्यासाठी. पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे, जे बीएलओचं काम आहे, तुम्ही हा विचार करा. आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे, किती बीएलओ असायला पाहिजे आणि कोण बीएलओ म्हणून नेमकं येतंय. बीएलओ म्हणून गंमत अशी झालेली आहे, महानगरपालिकेची जी काही यंत्रणा निवडणुकीची आहे, बीएलओ म्हणून कोण येतंय? तर ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही अशी लोक पाठवले जात आहेत बीएलओ म्हणून. आणि हे लोक जाऊन चेक करतायत की तुम्ही मतदार आहेत की नाही. लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाहीये, बिलकुल नाहीये. परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहीलच. पण एवढ्या महत्वाच्या कामासाठी जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा आहे हे ओळखू पाहतात, तुम्ही लार्ज हाऊस होल्डमध्ये जे 10+ लोक खरोखर राहतात की वेगळी वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय, तिथे तुम्ही असे लोक पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही, काही लिहिता येत नाही. तर नेमकं ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे, मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे, राज्याच्या पण निवडणूक आयोगाला विचारत आहे आणि स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे ह्यांनाही विचारत आहे की नेमकं तुम्ही करता काय? पगार कशासाठी घेता? जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात का? म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये का? म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी का? म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये का? म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट का लावतात? एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी मोठा घातलेलाच आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय, सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, यादीत काय लिहिलंय हे कळत नाहीये, अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात महत्वाच्या पवित्र काम, आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवता. तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही. पुढचा घोळ असा आहे, आणि हे परत तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेणं गरजेचं आहे. पुढचा घोळ असा आहे की निवडणूक यंत्रणेत साधारणपणे 5,86,000 लोक, युनिक लोकांचे नावं दुबार तिबार 5 वेळा 6 वेळा आलेत म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये 14 लाख वेळा दाखवले संभाव्य दुबार. पण ह्याच्या पलीकडेही जाऊन प्रत्येक शाखेत जेव्हा मी जातोय तेव्हा मला लोकांकडून कळतो एक फीडबॅक, काही काही असे आहेत संभाव्य दुबार जसं मी दाखवलं, जे खरोखर दुबार नाही आहेत, कॉमन नावे म्हणून संभाव्य दुबारमध्ये टाकलंय, पण काही काही दुबार आलेत त्यांच्या नावासमोर स्टारच नाहीये, त्यांना दुबार म्हणून ओळखलंच नाहीये. मग हे तुम्ही आळस म्हणून असं केलं की थट्टा म्हणून असं केलं की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही की मुंबई महानगरपालिकेची जी सगळी निवडणूक यंत्रणा त्याची वाट लागावी, बट्ट्याबोळ करून ठेवलेला. तसंच तिसरा जो एक फीडबॅक माझ्याकडे येतो तो म्हणजे लोकसभेच्या वेळी देखील आणि विधानसभेच्या वेळी देखील आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, अजूनही ते ऑब्जेक्शन तसंच्या तसं आहे. ज्या लोकांची जे मृत मतदार आहेत, मयत मतदार आहेत, जे डेड वोटर्स ज्यांना आपण बोलतो, बिचारे कधीच गेले, म्हणजे कोणी 90मध्ये गेलं, कोणी 2000 साली गेलं, कोणी गेल्या 5 वर्षांमध्ये गेलं, त्यांचं डेथ सर्टिफिकेट देऊनही निवडणूक आयोगाने त्याच्यावर कुठेही कारवाई काही केली नाहीये. आणि विधानसभेत जेव्हा आम्ही आता अॅनालिसिस करत होतो तो वोट चोरीचा गोल तुमच्यासमोर लवकर आणूच, त्याच्यात पण प्रत्येक सीटवर कमीत कमी 4 ते 5 डेड वोटर्सनी बूथ वाईज मतदान करून गेलेले आहेत. ही वोट चोरी नाही तर काय आहे? हे मतदार कुठून आले, कोण आहेत हे जे गेलेले मतदार आहेत, मग त्यांच्या वतीने दुसरं कोण प्रॉक्सी वोटिंग करतंय का? मतदान तुम्ही करू कसं दिलं? आणि इथे पण ह्या यादीत पण ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 80 ते 100 मतदार असे आहेत जे कधीच गेलेले आहेत पण त्यांची नावं अजूनही मतदार यादीत आहेत. ह्यांचं करायचं काय? बरं, आम्ही या निवडणूक आयोगाला सांगितलं सर नाही वो ऊपरवाले करते, ऊपरवाल्यांना सांगितलं नाही सर वो नीचेवाले करते, मधल्यामध्ये तुम्ही काय घोळ घालताय? मग हा जो एक प्रॉब्लेम आहे ना, ह्याचं उत्तर देणार तरी कोण? हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि हा देखील आम्ही प्रश्न आज तर पत्र लिहून पाठपुरावा करत आहोत, पण अजून मोठी चळवळ काही उभी करायची झाली तर मला वाटत नाही आम्ही मागे पुढे बघू, कारण हे आमच्या देशाच्या लोकशाहीमध्ये तुम्ही लोकशाहीला मारून टाकण्याचं काम करताय. लार्ज हाऊसहोल्डचा विषय आहेच. मुंबईत 26,000 26,500 घरं आहेत जिथे 10 पेक्षा जास्ती लोक राहतात. 8,29,000 मतदार अशा घरांमध्ये आहेत ज्यांचं एकमेकांची काही म्हणजे काही काही घरं जेन्युइन आहेत. आम्ही हे पण डोर टू डोर जाऊन शोधतो, कारण डोर टू डोर जाऊन सापडलं कोणी दुसरं तर त्यांना कसं बाहेर काढायचं आम्ही वेगळ्यांनी बघतोय. पण या 8,29,000 मध्ये किती बोगस मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत,
ह्याच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? हे जे तुम्ही बीएलओ पाठवता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही, ते बिचारे जाऊन काय बघणार आहेत, काय तुम्हाला फीडबॅक देणार आहेत? आणि हा सगळा विषय जर तुम्हाला धक्कादायक वाटत असेल तर इथे हा विषय थांबत नाही. ह्याच्या पुढे जाऊन हा गुन्हा म्हणाल तुम्ही किंवा अजून काही म्हणाल, पण ह्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट जी आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे, कारण आम्ही यादीचं पूर्णपणे वाचन करत आहोत, प्रत्येक शाखेत वाचन करत आहोत. आमचे परम यादव आणि मिलिंद साटम हे दोघंही माझ्या सोबत बसलेले आहेत. हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेट सदस्य आहेत. या दोघांनी जो अभ्यास केलेला आहे आणि बाकीच्या यंत्रणेने जो अभ्यास केलेला आहे, शाखेतून आता फीडबॅक येतोय. तुम्हाला आठवत असेल ही यादी जी मुंबई महानगरपालिकेसाठी लागू असेल, मास्टर लिस्ट जी होती, निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की 1 जुलै 2025 नंतर एक सुद्धा नवीन मतदार येऊ शकत नाही. बरोबर आहे? काय तारीख सांगितली होती? 1 जुलै 2025. आमच्याकडे आत्ता एक नजर टाकल्यानंतर, प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास 32 ते 33 हजार मतदार असे आलेले आहेत जे 1 जुलै 2025 नंतर ह्या यादीमध्ये आलेले आहेत. म्हणजे संभाव्य मतदारांचा गोंधळ. तुम्हाला संभाव्य दुबार मतदार जे आहेत, तुम्ही 14 लाख सांगताय, त्याच्याहूनही अधिक आहेत. जे तुम्ही ओळखलेले ते काही दुबार नाहीच आहेत, वेगळे लोक आहेत. डेड वोटर्स आता पत्ता नाही, पण मतदानाला येत आहेत. जे लार्ज हाऊस होल्ड आहेत त्याचा काही आम्हाला माहिती नाही. बीएलओ असायला पाहिजेत ते नाही आहेत. मग निवडणूक नेमकी चालवते कशी हा प्रश्न विचारत असताना हा जरा जो गोंधळ आहे, तुम्ही जरा थोडं एक्सप्लेन करून द्या, माहिती येईल तुमचा आवाज. नमस्कार. आमच्याकडे असे बरेचसे, म्हणजे माझ्याकडे नाही म्हणता 1,500 असे वोटर्स आहेत, ज्यांचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतो. माझ्याकडे वॉर्ड नंबर 117 आहे. त्याचं प्रारूप यादीमधील नंबर आहे 48334. त्यांचं नाव आहे, नाव नको घेऊ, बाकीचं ठीक आहे. त्यांचं विधानसभेमध्ये जो झाली विधानसभा आपली, त्यात 156 नंबर विधानसभा, यादी क्रमांक 191, आणि त्याचा त्यावेळीचा वोटर नंबर होता 1245, जे बीएमसीने आत्ताच्या प्रारूप यादीमध्ये डिक्लेअर केलंय. आता बघायला गेलं तर आम्ही जेव्हा वाचन केलं तेव्हा आपल्या यादीमध्ये जी 191 नंबरची यादी होती, त्या शेवटचा वोटर हा 1144 1144. जर 1144 विधानसभेत होता आणि हा 1245 नवीन नंबर आलाय, तर आम्ही त्यात पुढेही गेलो तर आम्ही हे सर्च केलं की 1 जुलैपर्यंत त्या यादीमध्ये किती नवीन वोटर्स ऍड झाले. तर आम्हाला ते लक्षात आलं की 52 वोटर्स ऍड झालेत. म्हणजे दॅट टोटल कम्स टू 1196. जर टोटल मागच्या विधानसभेपासून आतापर्यंत 1196 वोटर्स झाले आहेत, तर हा 1245 नंबर आला कुठून? जिथे साहेबांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनने कुठली यादीच डिक्लेअर नाही केली, तर आणि हे बीएमसीने डिक्लेअर केलंय 1245. तर हे नेमकं घोळ कुठला आहे? म्हणजे यादीपासून पण 49 एक्स्ट्रा वोटर्स एका यादीत घुसवले गेलेत, हे क्लिअरली दिसून येत आहे. बरोबर आहे. नमस्कार. खरं तर ही गोष्ट नक्कीच आहे की बीएमसीने ज्या आता प्रारूप याद्या दिल्या आहेत त्या स्वच्छ आणि ट्रान्सपरंट असल्या पाहिजेत आणि आम्ही त्याच्यावर फक्त काम केलं पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला त्याच्यामध्येच काम करावं लागते त्या नीट करण्यासाठी. आज पहिला विषय जर आपण दुबारचा म्हणू तर दुबारमध्ये जे खरे दुबार आहेत आणि त्याच्यावर स्टारच नाही झाले, असे प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः 600 ते 650 वोटर्स आहेत. आता साधारणतः मी नाव नाही घेत, पण उदाहरणार्थ आमच्या वॉर्डमध्ये 12 नंबर प्रभागामध्ये 178 यादी आहे. त्या 178 यादीमध्ये एकाच व्यक्तीचं नाव आहे, एज तेच आहे, पत्ता तोच आहे, फोटो तोच आहे आणि एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव आलंय. 704 अनुक्रमांक आहे, 1075 अनुक्रमांक आहे. तसंच त्याच यादीमध्ये पुन्हा एकदा सेम व्यक्तीचं नाव आलेलं आहे 616 आणि 750 या अनुक्रमांकावर. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक यादीमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये, आता फक्त मी 12 नंबरचं उदाहरण देईन तर 12 नंबरमध्ये 529 खरे दुबार आहेत. खरे दुबार ज्यांचं नाव सारखं आहे, फोटो सारखा आहे, अॅड्रेस सेम आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे स्टार मार्क नाही. परंतु याच्या बरोबर उलट संभाव्य दुबार म्हणून जे स्टार मार्क आहेत ते आमच्या त्या फक्त यादीपुरताच मर्यादित नाही, तर पूर्ण विधानसभेत नाही आहेत, पण त्यांना संभाव्य दुबार म्हणून ठेवलेले आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की त्यापैकी बरेचसे आमचे कार्यकर्ते, सर कार्यकर्ते म्हणून एखादं नाव घेऊ शकतो, विजय पवार आमचे स्वतः उपशाखा प्रमुख आहेत, आज एवढी वर्ष मतदान करतायत, कुठेही त्यांचं विधानसभेत नाव नाहीये दुसरं, परंतु त्यांना संभाव्य दुबारमध्ये घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा काय जो काही घोळ आहे हा जाणून बुजून केलेला आहे का? कारण की आम्हाला एक्सपेक्टेड असतं की एक स्वच्छ आम्हाला यादी तुम्ही तयार करून द्या, त्या यादीवर आम्ही काम करू. पण हे न होता या ठिकाणी यादीवरच आम्हाला कामाला लावलं. म्हणजे कुठेतरी असं आहे का की आम्हाला नको त्या कामांमध्ये अडकवून ठेवायचं आहे? तर हा कुठेतरी जो घोळ आहे हा लवकरात लवकर बीएमसीने याच्यावर कारवाई करावी.
ही यादी संपत असेल तर मग हे घुसवलेले कोण आहेत मतदार, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत, कोणी घुसवलेले आहेत, आणि तुमच्या तरी यंत्रणेने जी आम्हाला यंत्रणा सांगत असते की आम्ही काही बदल करू शकत नाही, आम्हाला मास्टर लिस्ट आली तीच मिळाली, मग ही मास्टर लिस्टमध्ये घुसलेली नावं कुठून? तर अर्थदिवस सूचनाचा कालावधी जो आहे तो संपत आलेला आहे. तर तुम्हाला की खूप मोठा कालावधी लागतोय, तर तुम्ही आणखी मागणी करणार आहात कालावधी? आम्ही मागणी तर करणारच आहोत. माझी ही अपेक्षा राहील की इतर पक्ष देखील मागणी करतील, कारण इतर पक्षही ह्याच्यावर काम करत असतील अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यात आपण पाहिलं असेल, जे आम्ही आधी वोट चोरीचं दाखवलं ते निवडणूक होऊन गेल्यानंतर होतं, ती अकॅडमिक एक्सरसाइज होती. ही एक्सरसाइज आता लाईव्ह आहे. सजेशन ऑब्जेक्शनची वेळ आता आहे, आणि एका बाजूने जर पाहायला गेलं तर आम्ही निवडणूक आयोगाची मदतच करतो ही सगळी यादीतले घोळ काढून. जर ते जेन्युइन इंटेंटनी काम करत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा 7 दिवस वाढवून द्यावे, ही आमची मागणी तर राहीलच. पण दुसरं म्हणजे आम्हाला हे त्याचं उत्तर पाहिजे निवडणूक आयोगाकडून. बाकीचे विषय तर आहेत, म्हणजे डेड वोटर्सचं तुम्ही करणार काय, संभाव्य दुबार जे खरोखर दुबार नाहीयेत पण संभाव्य दुबार दाखवलेत त्यांचं काय, जे दुबार आहेत पण संभाव्य दुबारच्या यादीत नाहीयेत त्यांचं काय, बीएलओ जे जात आहेत, तुमच्याकडे यंत्रणाच नाहीये तरी तुम्ही सांगता आमच्याकडे यंत्रणा आहे आणि वन नेशन वन पोलच्या गोष्टी करताय, ह्याचं काय? आणि हे जे घुसवलेले मतदार आहेत हे कुठून आले, कोणी दिले, कसे आले, ह्याच्यात मास्टर लिस्टमध्ये जर नव्हते आणि मास्टर लिस्ट पकडून जर तुम्ही चालताय 30 जून 2025ची, मग ह्याचं काय? एक मिनिट, ह्याच्यावर उद्या मग त्याच्यावर येऊ. साधारणपणे तुम्ही म्हणताय की सूचना नोंदवल्या तर त्याच्यामध्ये 3,000 पर वॉर्ड, म्हणजे पर वॉर्ड. तर पण हे सगळे दुबार मतदार आहेत, ह्याच्यात संभाव्य दुबार आहेत. नाही, तुम्हाला सांगतो, ह्याच्यात त्यांनी प्रोसेस अशी ठेवली आहे की संभाव्य दुबार जर असतील तर तुम्हाला त्यांचा अर्ज एक भरायला लागतो, परिशिष्ट 1, बरोबर आहे. ते भरून तुम्हाला सांगायला लागतं की मी अमुक अमुक मतदार आहे, माझं ह्या आधी 2 वेळा नाव आलंय, मला एकच नाव आणून घ्यायचंय. अशी आमची आता अपेक्षा आहे की त्याच्यावर करेक्शन होईल आणि मतदानाच्या दिवशी त्यांना नीट मतदान करता येईल. नाहीतर काय होणार आहे, हमीपत्र द्या, मग ते भरा, मग दाखला आणा, मग तुम्ही ते टेंडर वोटमध्ये टाका, ते वोट मोजलंच जाणार नाही किंवा कमीत कमी 10-12 मिनिटं लागणार, म्हणजे मतदानाचंच हे स्लो होणार. बघा, मी जसं सांगितलं की निवडणूक आयोगाचा आकडा 11 लाख होता, जो आम्हाला आकडा सापडला तो साधारणपणे 14 लाख आहे, आणि आता अजूनही असे सापडतात ज्यांच्यावर स्टार नाही, डबल स्टार नाहीये, पण 50 ते 60 हजार आम्हाला प्रत्येक ह्याच्यात सापडायला लागले. जबाबदारीचा मुद्दा आहे, राज्य निवडणूक आयोगानं अगोदरच म्हटलेलं आहे की आम्ही वरून जे आम्हाला येतं ते फॉलो करतो, मात्र एवढे पत्रव्यवहार करून घ्यायला जबाबदार कोण राहणार, कारण अगोदरच म्हटलेलं आहे की आम्ही फक्त फॉलो करतो. आम्ही सगळे ह्याचे बरोबर कागदपत्र गोळा करून ठेवलेले, प्रत्येक रिसिप्टचं स्टॅम्प असेल, सगळं काय असेल, वॉर्ड वाईज आमच्या सगळ्या शाखेनी, शाखा प्रमुखांनी ते स्वतःकडे ठेवलेलं आहे. पुढची जी कारवाई असेल, जर करेक्शन ह्याच्यात नाही झालं ती पक्ष ते ठरवेलच, आणि लिगली देखील जे काही तरतुदी आहेत निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये, कोणाला सस्पेंड करायचं, काय चौकशी झाली पाहिजे, ते पण आम्ही पुरेपूर पाठपुरावा करणार आहोत. करेक्शन झालं किंवा नाही झालं तरी, कारण हा घोळ झालाच नाही पाहिजे होता. पहिलं आता बघू ना पुढचं काय करेक्शन करतात 10 तारखेला. पहिले 7 दिवस मिळतात का, आणि 10 तारखेला काय करेक्शन मिळतं का? राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या निवडणूक आयोगावर वैतागलेले दिसते आणि त्यांनी याचा संपूर्ण प्रकरणाचा कुठेतरी निषेध पण व्यक्त केला. ते म्हणाले की हा अमान्य आहे, कुठला कायदा वापरला आम्हाला माहिती नाही. ते बोलतात मेरी बिल्डिंग मुझे म्याव, तसं झालं. ते मध्ये रवींद्र चव्हाण पण गेले होते अंबरनाथ महापालिकेत. आता आज मुख्यमंत्री नाराज आहेत. मग तुम्ही मला सांगा, जर आता भाजप पण नाराज व्हायला लागले त्यांच्याच यंत्रणेवर, कारण निवडणूक आयोग त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून काम करतं, मग नेमकं काय चाललंय? फी भरण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे ज्यांनी भरलेला नाहीये, तो प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला तिथे गेला, त्यांनी त्याचं हमीपत्र लिहून दिलं, त्या व्यक्तीचं नाव समजा दादरमध्ये आहे आणि वरळीमध्ये आहे, तर ही संपूर्ण जबाबदारी दादरमध्ये शोधणार कसं तुम्ही? नाही, आणि ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी मतदारांवर सोडून दिलेली आहे. अर्जही त्यांनीच करायचंय किंवा पण त्यांनीच भरून घ्यायचंय, परत खात्री नाही की तो पुन्हा दुसरीकडे जाऊन या सगळ्याच गोष्टी त्यांनी राजकीय पक्ष आणि मतदारांवर सोडलेल्या आहेत. तर मग जो एक्सरसाइज तुम्ही त्यांना करायला सांगितलेला होता तो कुठे सोडला? बरोबर आहे. आणि परिशिष्ट 2 जर आपण वाचलं तर त्याच्यात असं आहे, मी अमुक अमुक ह्या तारखेला ह्या मतदारसंघात ह्या निवडणुकीसाठी मतदान करणार आणि ह्या क्षेत्रामध्ये एकदाच मतदान करणार, म्हणजे त्याच दिवशी जर दुसऱ्या महानगरपालिकेत मी गेलो तर दुसऱ्यांदा मतदान करू शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी गंमत अजून काय होऊ शकते? आणि हे जेव्हा आम्ही त्यांना दाखवलं त्यांनी पण मान्य केलं, पण पावर नाही, हे चुकतं. आपण चुका दाखवल्या
आपल्याला वाटतंय का या मतदार याद्या निर्दोष होतील आणि जर नाही झाल्या तर आपली भूमिका काय असेल? बघा, एकतर मतदार यादी निर्दोष होईल, नाहीतर निवडणूक आयोग दोषी ठरेल. या दोघांमधून काहीतरी एक तर झालं पाहिजे. कारण हे जे आपण मतदान बोलतो, लोकशाही आपण नेहमी सगळ्यात सर्वोच्च मानतो आपल्या देशामध्ये. हे सगळ्यात पवित्र जर काम असेल तर तुम्ही ह्या कामासाठी एवढा गोंधळ घालणं, पूर्ण तुमची यंत्रणा वेगळी असते, पगार वेगळे असतात, पेन्शन वेगळे असतात, सगळं काही तुम्ही करून टीचर्सना, आता मी बघते ना बाकीच्या ठिकाणी जिथे एसआयआर होतोय किती प्रेशर टाकले त्यांनी बीएलओजवर, पण इकडे पण असंच होणार आहे. तुम्ही बघा, कारण हे बीएलओ जे पाठवतात ना, खरोखर ना ती कामं जमत नाहीयेत. ते बीएलओ बिचारे आमच्याकडे येऊन सांगतात की साहेब आम्हाला वाचता येत नाहीये, मदत करा, आम्हाला उत्तर वरती द्यायचंय. हे असं जर चालणार असेल तर निवडणूक तुम्ही कशी घेताय आणि का घेताय. आणि सुप्रीम कोर्टाने हे खरं बघितलं पाहिजे की हे जी सर्कस चालली आहे ना, ही कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे. निवडणूक आयोगाचे 3 निर्णय झाले. प्रचार सभा ज्या आहेत त्या इलेक्शन मतदानाच्या अवघ्या काही तासांच्या अगोदर संपलेल्या आहेत. त्यानंतर आज डिक्लेअर केलं जातं की संपूर्ण निकाल 20 तारखेला. त्यामुळे अचानक आलेले निर्णय कसं पाहताय? कसं पाहतं म्हणजे आता मुख्यमंत्री स्वतः नाराज आहेत, आम्ही काय बोलू शकतो त्याच्यावर. पण परत प्रश्न हाच येतो ना, मध्ये जे बूथ चालले ना सगळीकडे, 1 नेशन 1 पोल, एक बूथ ह्यांना सांभाळता नाही येत आहे आणि 1 नेशन 1 पोल करायला चाललेत. कसं होणार? आता हे नॅशनल आलेत ना, म्हणून बघा. पण आता या सगळ्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या व्यवस्थित सुरक्षित ठेवणं, एवढा कालावधी, दीर्घ कालावधी, ही पण एक मोठा टास्क असणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये ईव्हीएम फोडणं असेल, टॅम्परिंग करणं असेल, काही जणांना हा पण प्रश्न असेल की वाटापासून थोडा करायला लागेल, जे बॅगा घेऊनच फिरतात ते. पण ईव्हीएमचं आहे, स्ट्रॉंग रूम्स आहेत, बंदोबस्त आहे, सीसीटीव्ही आहे. बरं, ह्या निवडणुकीला मला वाटत नाही व्हीव्हीपॅट पण लावलेलं आहे. तर मग तुम्ही सिलेक्शन म्हणून जाहीर करून टाका ना. लोकसभा विधानसभेला पण काही व्हिडिओज आहेत व्हायरल झाले होते की बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, खास करून मराठवाड्यात व्हिडिओ होते. आजही बुलढाण्यामध्ये असे काही बोगस मतदान सापडले गेले आहेत. मला वाटतं निवडणूक आयोग याच्यावरती काही कारवाई करेल. असं नसलं तर पक्ष म्हणून तुम्ही काही कोर्टात. बघा, आम्ही तर मुंबईत जी यंत्रणा लावली होती ती महानगरपालिकेच्या ह्यांनी तर आम्ही आता सगळीकडे लावायला सुरू करतोय, ती तयारी पण आहे. पण बूथ कॅप्चरिंग हा तसं पाहायला गेलं तर लॉ अँड ऑर्डरचा मोठा विषय येतो. जे कोणी पोलीस अधिकारी ह्याच्यासाठी जबाबदार असतात, ह्या बंदोबस्तासाठी असेल किंवा ह्या पूर्ण यंत्रणेसाठी असेल, काही काही ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स बोलवला जातो, काही काही ठिकाणी दुसऱ्या राज्यातून फोर्स बोलवला जातो. आता ही यंत्रणा ह्याला जबाबदार निवडणूक आयोग धरणार आहे का? म्हणजे एका काळी आपल्याकडे टीएन सेशन सारखे जे निवडणूक आयोगातले होते आणि आता जे आहेत ते कॉमेडी नाईट्सवर येऊ शकतात, असं झालं. राज्य निवडणूक आयोगाचं म्हणजे टॅब त्यांना दिलेले आहेत, त्याच्यामुळे पटापट फिल्टर होतील आणि दुबार मतदार जे आहेत ते कमी होतील. अरे पण मग दाखवा ना आम्हाला 1 दिवसात ते करून. 12 दिवस तर आम्ही लागले. आम्ही जे मतदान सगळीकडे आम्ही पाहतोय, जे मतदार आहेत जे आम्ही ओळखू शकतो 12 दिवसांमध्ये, तर तुम्ही जर टॅब घेऊन ओळखू नाही शकत तर मग तुम्ही काय केलं टॅबवर खर्च? बरं, तुम्ही जसं मी सांगितलं ना, सुनील शिंदेजींचं 7 वेळा नाव आलं आहे, पण त्यांचं 7 वेळा नाव आहे, त्यांना 7 वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत आणि जे खरोखर दुबार आहेत ते तुम्ही पकडतच नाहीयेत. म्हणजे तुम्ही स्वतःची यादी तर 2 आठवड्यांनी डिले केली, ती यादी ढिली काढली तुम्ही. अरे तुम्ही हिंदी नसेल. पक्षातले आमदारच आता निवडणूक आयोगाला कोर्टात घेतल्याची भाषा बोलतात. म्हणजे जरी तुमच्या त्यांच्या काय की ऐका, मी त्याच्यात पडणार नाहीये. त्यांचं एकामेकांना खेचून झालं, मारून झालं, सगळं झालं की मग आपण बोलू. म्हणजे मी म्हणत नाही मारावं, पण चालू आहे त्यांचं काय. इलेक्शन कमीशन अभी तो एक जोक बन चुका है, एक सर्कस बन चुकी है. अभी के जो चुनाव शुरू हुए, आप देखें तो हाल ही में आज ही उनका निर्णय आया कि सारी काउंटिंग अभी 21 तारीख को होगी. ये प्रोसेस में होते हुए ऐसे हो सकता है क्या? ये भी बात है. लेकिन दूसरी बात ये भी है कि जिस शहरों में चुनाव ही 20 तारीख को होने वाले हैं, तो अगर आज किसी शहर में काउंटिंग होगी तो क्या उस पर इम्पैक्ट हो सकता है, ये भी सोचना उतना ही जरूरी है. तो इसलिए मैं पूरा दोष उनको नहीं दूंगा. लेकिन ये चुनाव जो आगे कर दिए, पोस्टपोन कर दिए, 20 तारीख को जो वोटिंग है वो किस वजह से हुई? क्या इसमें इनके पूरी प्रक्रिया में खामियां नहीं है? क्या कोई इसमें तकलीफें नहीं है जो कोर्ट ने देखी? कोर्ट को अगर इसमें आना जरूरी पड़ रहा है तो फिर चुनाव आयोग क्या कर रहा है? और यही बात मैं मुंबई की कहना चाहता हूं, क्योंकि मुंबई में जो 7 नवंबर को लिस्ट आने वाली थी वो 14 को आने वाली थी, फिर 20 तारीख को आने वाली थी. 20 को शाम को जब लिस्ट आई, हमने काम
तुरंत ही शुरू कर दिया था। और हर एक लिस्ट में अगर आप देखें तो संभाव्य दोबार यानी पॉसिबली डबल ऐसे काफी सारे नाम पहले ही दिन दिख गए थे। बहुत सारे ऐसे भी बूथ हैं या बिल्डिंगें हैं या इमारतें हैं जो एक वार्ड से लेकर दूसरे वार्ड में डाल दिए हैं। बहुत सारे ऐसे वोटर हैं जो बरसों से डेड वोटर्स हैं, उनके डेथ सर्टिफिकेट अटैच करके हमने दस्तावेज सारे दिए हैं उनके दफ्तरों में जो चुनाव आयोग के दफ्तर है। लेकिन शायद सिर्फ भाजपा के कार्य से जो आता है वही देखते हैं, चुनाव आयोग के दफ्तर में आमतौर पे जो आता है वो देखते नहीं है, लेकिन उस पर भी कोई निर्णय नहीं है। ये सारी बातें एक तरफ, और दूसरी तरफ एक सबसे बड़ा गुनाह जो हमारे सामने आया, नजरों में आया, वो ये है कि हमें कहा गया था और आज भी कहते हैं चुनाव आयोग के लोग कि जो बीएमसी के लिए या सारे जो महानगर पालिका की जो चुनाव 29 महानगर पालिका की जो चुनाव है, जो मास्टर लिस्ट है वो 30 जून 2025 तक ही है, यानी 1 जुलाई 2025 से कोई भी नया वोटर उसमें एनरोल नहीं हो सकता। लेकिन मुंबई में एक नजर उस पर अगर आप डालें तो हमें हमारी नजरों में लगभग 30 हजार लोग ऐसे हैं जो उस लिस्ट में आए हैं जो 1 जुलाई के पहले नहीं थे। तो ये नए वोटर्स कहां से आए? ये नए वोटर्स किसने डाले हैं? शायद हमारे हो, किसी के भी हो, लेकिन फ्री एंड फेयर इलेक्शन अगर चाहिए तो इसका जवाब भी आना जरूरी है कि ये नए वोटर्स कहां से आए। डबल नेम को लेके आपने कहा कि कार्यकर्ता और जो आपके लीडर्स हैं उनको टारगेट किया जा रहा है, क्या लगता है इसके लिए आप सरकार को जिम्मेदार मानते हैं? बीजेपी सरकार, अभी बीजेपी सरकार हो या इलेक्शन कमीशन हो, एक ही बात है, कोई अंतर है तो नहीं। तो इसमें अगर आप देखें तो सारे के सारे नाम जो संभाव्य दोबार में आए हैं वो आमतौर पे मुंबई में जो मराठी नाम है, जो कॉमन नेम्स होते हैं वो है, हमारे कार्यकर्ता है उनके काफी सारे नाम आए हैं। और जो ऐसे भी नाम है जो एस्ट्रिक्स नहीं है उनके सामने, संभाव्य दोबार करके नहीं दिखा है, लेकिन 2 बार 3 बार 5 बार एक ही लिस्ट में आए हैं। तो अगर हमें दिख सकते हैं तो क्या उनको नहीं दिख सकते? और उनका क्या यही एक मंसूबा है कि हम अपने नामों में ही व्यस्त रहे और उनके नाम ना देखें? महाराष्ट्र के मुख्यमंत्री नाराज है उसके ऊपर। देखिए अभी आपकी आवाज बहुत सुरीली है। बीएलओ के बारे में आपने कहा, रुकिए ना, ये सुरीली हिंदी। बीएलओ के बारे में आपने पंडित जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री नाराज नहीं जताएंगे, उसके ऊपर क्या देखिए यही असर है। और यही सबसे बड़ा जोक है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो भाजपा के हैं वो चुनाव आयोग पे नाराज है। यानी मुंबई में कहावत है, मेरी बिल्ली मुझ पे म्याऊं। जिस प्रकार से इसी को सवाल लेके दिल्ली से बात करते हैं, सत्र शुरू है, विपक्ष लगातार मांग कर रहा है कि एसआईआर पे चर्चा होना चाहिए, क्योंकि सरकार जो है चर्चा करने के तैयार नहीं है। हाँ, लेकिन भाजपा बंगाल में बहुत तैयार है एसआईआर पे चर्चा करने के लिए। तो भाजपा तय करे कि चर्चा होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए। लेकिन उससे बड़ा मुद्दा यही है कि इसी भाजपा की सरकार ने हमें कहा गया, उनकी ही अगर आप रूल्स देखें तो उन्होंने ही राज्यसभा में कहा कि थैंक यू, और उससे भी ज्यादा जय हिंद और वंदे मातरम मत कहिए। यही भाजपा की सोच है। अरे तो अब तक हमने देखा था बीएलओ की कार्यशैली पे आपने सवाल करेंगे, हमने देखा था वोटरों को बहुत सारे पैसे वैसे दिए जाते थे। यूपी में मामला आया है कि बीएलओ को गिफ्ट दिए जा रहे हैं उनके काम को लेकर, बाकी चीजों पर। लेकिन क्या ये सही है इस प्रक्रिया में गिफ्ट देना? नहीं, देखिए सही और गलत की बात है ही नहीं, जो गलत है वो गलत है ही। लेकिन इस जो पूरी प्रक्रिया में आप बीएलओ कैसे चुनते हो? एक तो अगर आप देखें तो बहुत सारे बीएलओ अभी भी एसआर के प्रेशर में आके सुसाइड कर रहे हैं, आत्महत्या कर रहे हैं। दूसरी बात यह है, मुंबई में अगर आप देखें, बाकी सारे शहरों में भी ऐसी ही स्थिति है। जितनी बूथ से उतने बीएलओ होने चाहिए, लेकिन मुंबई में उतने बीएलओ है नहीं। तो हमने जब आवाज उठाया पिछले 2-4 दिनों से, अगर आप देखें तो हर एक शाखा में जो काम चल रहा है 10-12 दिनों में, तो अभी ऐसे बीएलओ भेजे जा रहे हैं जिनको कुछ पढ़ना है लिखना आता नहीं है। ये मैं गुनाह नहीं समझता कि उनको पढ़ना लिखना नहीं आता है, लेकिन ये गुनाह चुनाव आयोग का है कि वो ऐसे लोग भेज रहे हैं जिनको ये लिस्ट कैसे पढ़ी जाती है, क्या सही क्या गलत, ये अगर पता ही ना हो तो कौन से लोकतंत्र के बारे में हम बात कर रहे हैं? अगर सूची में सुधार नहीं होता है तो क्या आप वोट करेंगे इलेक्शन? देखिए, अगर मगर की बातों में अभी मैं नहीं जाऊंगा, क्योंकि अभी भी 2 दिन है, आज और कल है। समय बढ़ाकर मिले तो सोने पे सुहागा, क्योंकि हम भी चुनाव आयोग की कोई हेल्प करेंगे कि भाई निर्दोष लिस्ट निकालिए। लेकिन लीगल हो या फिर रास्तों पे आना हो, विपक्ष बात करेगा। हमारी ये मान्यता है, हमारी ये सोच है कि जो भी चुनाव हो वो फ्री हो, फेयर हो, और वही होना चाहिए। एक लेवल जो है मुंबई का बढ़ रहा है, पोल्यूशन बढ़ रहा है, क्या कहना चाहेंगे जिस तरह से पूरी मुंबई में? दिल्ली और मुंबई की दूरी की बात, दिल्ली की बात हो, मुंबई की बात हो, पोल्यूशन AQI
खराब होते जा रहा है, दिन ब दिन खराब होते जा रहा है। जो भी उस पर अगर आप देखें तो ग्रैब 3, ग्रैब 4 ये सारी बातें तो हो रही है हवा में, लेकिन हवा तो दूषित हो रही जा रही है। और एक तरफ संजय गांधी नेशनल पार्क हो, उसको काटने की बात हो रही है, वहां किसी के बंगले हैं, बहुत सारे मंत्रियों के बंगले हैं, उनको रेगुलराइज करने के लिए संजय गांधी नेशनल पार्क की जो पूरी प्लान बन रही है। वैसे ही नासिक में तपोवन जो तपश्चर्या का वन है वो काट के साधु ग्राम बना के दिखाने वाले हैं और फिर बाद में जो उनके प्यारे कॉन्ट्रैक्टर्स हैं उनके हाथों में देने वाले हैं। तो एक तरफ वोटों को काट रहे, दूसरी तरफ पेड़ों को काट रहे, क्या रहने वाला है? आदित्य, मालवन में एक हेलीकॉप्टर से बैग की घटना हुई है, बहुत वायरल हो रहा है। उस बैग में क्या क्या था और जो सूरत गुवाहाटी जा रहे थे वही चीज उसमें थी, देखिए क्या था। लेकिन ये मैं नहीं, भाजपा के लोग भी कह रहे हैं। ठीक आहे, एक शेवटचा मराठीत राहिला, मुंबईमध्ये प्रदूषण वाढतंय आणि परवाच्या दिवशी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स सुरू होती तुम्ही हसला, ते याच्यावर की मुंबईतले रस्ते धुतले जात आहेत हो. किंवा फवारणी केली जाते पाण्याची, हे उपाय वाटतात मुंबईतल्या प्रदूषणावर? आता उपाय म्हणजे तुम्ही बघा, एका बाजूला सगळीकडे झाडं गेल्या 3 वर्षात जेवढी कापली गेली आहेत, मग ते महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या हाती असो किंवा मग बिल्डरांसाठी असो किंवा कॉन्ट्रॅक्टर्ससाठी असो, चेंबूरमध्ये ते प्रियदर्शनी जंक्शन आहे, तिथे चांगली 11 की 12 पाम ट्रीज होते. तिकडच्या स्थानिक आमदारांनी म्हणजे कुर्लेचे स्थानिक आमदार आत्ताचे गद्दार आहेत, त्यांनी मस्त ब्युटिफिकेशनचा बोर्ड लावलाय आणि काय केलं तर झाडे अर्धवट कापली आहेत आणि ते जे बार्क्स आहेत त्यांना पेंटिंग केलं ब्युटिफिकेशन म्हणून. आता अशी अक्कल असणारी लोक जर सरकार चालवत असतील तर काय करायचं याच्यात? त्यांचा मोठा पोस्टर तिथे, आधीचे जे गद्दार मुख्यमंत्री आहेत, तिकडचे आमदार आहेत, ह्या सगळ्या लोकांचं जर असे विचारसरणी असेल. तसंच पाहायला गेलं तर येऊरमध्ये ज्या मंत्र्यांचे बंगले आहेत, ज्या आमदारांचे बंगले आहेत, ते रेग्युलराइज करण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कचा आता वेगळा प्लॅन बनतोय का? तर मग तिकडे झाडं कापू शकता, तिथे तुमचे स्वतःचे बंगले रेग्युलराइज करू शकता. तसंच नाशिकमध्ये तपोवन. आणि हे सगळं झाल्यानंतर डीप क्लिनिंग, पाणी पण कमी पडतं, ते पण मग उधळपट्टी सुरू, पैशाची उधळपट्टी, झाडं कापायची, जंगलं कापायची आणि मग फवारणी, स्प्रेइंग हे सगळं सुरू होतं. त्यापेक्षा आत्ता जी वेळ आहे ती हीच आहे, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची कामं तात्पुरता थोड्या वेळासाठी थांबवा आणि हवा जी आहे ती थोड़ी बसू द्या, प्रदूषण कमी होऊ द्या. आपका इंडिया पाकिस्तान मैच में जो फ्यूचर था, अब ये तय हो चुका है कि 15 फैब को इंडिया पाकिस्तान के साथ खेलेगी. हालांकि ऑपरेशन सिंधु का जिक्र हो रहा था, कैसे देखते हैं पाकिस्तान मैच? देखिए, कभी कहते हैं सिंध अपने देश में आएगा, 15 साल से कह रहे हैं कि एलओसी अपने देश में आएगा, जब युद्ध होता है तो सीज फायर होता है, और बाद में इंडिया पाक मैच शाहिद अफरीदी के साथ में बैठ के यही लोग देखते, इनके ही बच्चे देखते. और आज भी अगर देखें तो वो जो ग्रुपिंग है, भारत और पाकिस्तान को एक ही ग्रुप में डाला है, बराबर संडे को ही इनके गेम्स होंगे. ठीक है.